काही दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये रस्त्यात असलेल्या विजेच्या खांबाला रिक्षा धडकल्यामुळे आरिफ शेख या रिक्षा चालकाचा मृत्यू झालेला होता। त्याच्या मृत्यूला MMRDA, महावितरण आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप आता मनसेनं केलाय। त्यामुळे या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी केली आहे। अंबरनाथ पश्चिमेतून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी विजेचे खांब उभारण्यात आलेले आहेत। हे खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करणं अत्यंत गरजेचं आहे। तरीही गेल्या अनेक वर्षांपासून त्याकडे MMRDA, महावितरण आणि अंबरनाथ पालिकेचं दुर्लक्ष होतंय। या खांबांना धडकून आजवर अनेक अपघात झालेले असून त्यामध्ये काही जण गंभीररित्या जखमी झालेत, तर काहींचा मृत्यूही झालाय। दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशाराही मनसेनं दिलेला आहे। मृत्युमुखी पडला त्याच्यामध्ये, तर ते पोल का नाही हटवले गेले अजून, त्या संदर्भात आपण एक लेटर दिलेलं आहे आणि जे अधिकारी ह्याच्यामध्ये जे आहेत त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एक लेटर दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे आपण तहसीलदारांना। आज 5 ते 7 वर्ष झाले रस्ता बनून, तरी पण अजून ते पोल हटवले नाही। ह्याच्या अगोदरही अनेक अपघात झाले तिथे, तर ह्याला दोषी कोणाला पकडणार आपण अधिकाऱ्यांनाच पकडणार, कारण की त्यांनी हे जे काढण्यासाठी एवढी दिरंगाई केली पोल, जर यांनी वेळेतच जर काढले असते तर हे अपघात टळले असते।